आणि आष्टी तालुक्यातील आणि अंबोरा परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. एका जागेवर शांत बसा. 10 वाजायच्या आत कार्यक्रम संपला पाहिजे. मराठ्यांच्या पोरांनी समजून घ्या. शांत बसा म्हणलं का आपला समाज आता शांत बसतो. येवल्याहून आलात का तुम्ही? वचवच करायची सवय त्याला एकट्याला आहे. त्यामुळे सगळे शांत राहा. आपल्याला आदर्श आचारसंहितेचे सगळे नियम पाळायचेत. मान्य न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाचं आपल्याला पालन करायचं. इकडच्या कोपऱ्यातल्या खाली बसा वर बसा म्हणायचं नाही. गप एका जागेवर बसा. सत्कार नंतर घेऊ. कारण ह्या माय मावल्या आणि हे सगळे सकाळपासून थांबले तिथे. मायबाप मराठ्यांनो, आपली लढाई मराठा आरक्षणाची. आपण या ठिकाणी जमलोय मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून. आपल्याला न्याय पाहिजे आपल्या लेकरांसाठी. कधी मराठा समाज एकत्र येत नव्हता, तो मराठा समाज तुमच्या आणि माझ्या कष्टामुळे एकत्र आलाय. मराठ्यांच्या एकीची भीती देशाला लागली. मराठा इतक्या ताकदीने एकत्र आला की मराठ्यांची दहशत देशावर बसली. ज्यांना कोणाला या महाराष्ट्रात यायचं नव्हतं, मराठ्यांच्या एकीपुढे सगळ्यांना गुडघे टेकावे लागलेत. तुमच्या एकीची भीती इतकी बसली, चांगल्या चांगल्याची बोलती बंद पडली. या महाराष्ट्रात इतक्या टप्प्यात कधीच निवडणुका झाल्या नव्हत्या. मराठा एकजूट आला आणि महाराष्ट्राची निवडणूक 5 टप्प्यात ठरली. जिथं 88 उमेदवार आहेत तिथं एका टप्प्यात झाली. प्रत्येक टप्प्यात त्यांना मराठ्यांसाठी प्रत्येक टप्प्यावरती पंतप्रधानांना आणावं लागलं. इथंच मराठ्यांचा विजय झाला. मराठा समाज कधीच भाजपाच्या विरोधात नव्हता. तुम्ही आमच्या आई बहिणीचे डोके फोडले. तुम्ही आमच्या गोरगरीब करोडो लाखो मराठ्यांच्या लेकरावरती केसेस केल्या आणि मराठा वादळासारखा एकत्र झाला. कधीच स्वतःचा चिन्ह सोडून मोदी साहेबांना दुसऱ्या चिन्हाचा प्रचार करावा लागला नव्हता. महाराष्ट्रातल्या काही भाजपाच्या 4-5 नेत्यांमुळे मोदी साहेबांवरती इतकी वाईट वेळ आली. यांचा मराठा द्वेष आणि याचा परिणाम मोदी साहेबांना भोगावा लागला. आताची मोदी साहेबांची परिस्थिती इतकी वाईट आहे. मोदी साहेब मुक्कामालाच महाराष्ट्रात येत. 7-8 गोधड्या आणल्या त्यांनी इथंच झोपत येत. सकाळी उठलं की सुरू. याला म्हणतात मराठ्यांचा डर. याच्या अगोदर म्हणलं जायचं आम्हाला ओबीसींच्या मताची गरज आहे. आम्हाला मराठ्यांच्या मताची गरज नाही. जेव्हा मराठा एक झाला, आता म्हणते महाराष्ट्रातलं पान सुद्धा मराठ्याशिवाय हलू शकत नाही. आता कसे ठेप्याला आली. आता कसे ठेप्याला आली. अय मी तुमच्याकडे काय आलो माहिती तुम्हाला? मी कोणाला फोन करून सांगितलं कोणाला पाडा म्हणून, कोणाला निवडून आणा म्हणलं का? पण ह्या बारीनं असं पाडा त्याचं 5 पिढ्यात कोणी उभा नाही राहिलं पाहिजे. त्याचा नातू त्याला म्हणला पाहिजे.
मग आपल्या आजाला मराठ्याने लय बेकार पाळलं होतं. मी कोणाच्या वाटा जातो का? मग आमच्या वाटा काय जात रे? येरीत देणार नाही, घरकुलच देणार नाही. देतो आहे एकट्याच्या आज्याला. तुमच्या काय बापाची जागिरी आहे का ती? ती केंद्राची राज्याची सुविधा आहे. धमक्या देऊ नका. चांगल्या चांगल्याचा पाणीपत केलं. तुमचा कार्यक्रमच लावून जर माझ्या गोरगरीब मराठ्याला त्रास दिला तर या आमदाराला, खासदाराला आणि मंत्र्याला स्वतःच्या नेत्यासाठी आणि दुसऱ्यासाठी जातीच्या विरोधात जायचं सांगितलं कोणी? जातीच्या जर विरोधात गेलात ना, पुढच्या 10 पिढ्या तुमच्या कपाळाला मराठे कधीच गुलाल लागू देणार नाही. नादाला लागू नका. मी कुणाच्या वाटा नाही जात. माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका. आणि ये ऋण घरकुल नाही दिले ना, यांच्या दारालाच येडा टाकतो. एकट्या गेवरा तालुक्यातल्या किनगावनी 140 घरकुलं घेतलेत. काय गरज लागली कोणत्या आमदाराची आमदाराची? काय घरकुलं देत नाही तो आम्हाला? आमच्या जीवावर मोठा झाला ना, आम्हाला डेअरिंग शिकायला लागला का? आता आपण बी एक येत, पहिल्यांदी नव्हतो. अजिबात दाबायचं नाही. आणि त्यांना इथून सांगतो, दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका. कायमचं संपताल. ही शेवटची संधी तुम्हाला. आता आज कोणतरी बोललं म्हणते, आज मला बोललं ना काल कोणतरी, मला 10 वाजले सांगा रे. मी मानतो बाबा, कायद्याला मानतो, आचारसंहितेला मानतो, मला पाळायला लागतं. कोल्हापूरचा चंद्रकांत दादा पाटील, तेरे नाम, ते खेकड्यावानी भांग पाड्याला आणि ते नदीतला खेकडा असल्यावानी. तुला बोललं करे गाचपाने मी काही कावा? काय म्हणतोय माहितीये का देव? तेव्हा म्हणतो असे बोट करतो, मराठ्यांना आरक्षण दिलं. कुठे दिलं रे? कुठे दिलं? म्हणतोय काय? मनोज जरांगेला स्वतःला एकट्याला प्रमाणपत्र पाहिजे होतं. मला तो का डोकं सड का तू काय अमेरिकेला राहायला गेलता? मी का म्हणलो मला प्रमाणपत्र पाहिजे? या काय मराठ्याने सांगा बरं मला. म्हणतो त्याला मागितलं. नंतर त्याची भाषा बदलली, मराठवाड्याला पाहिजे म्हणला. नंतर बदलली, महाराष्ट्राला पाहिजे. आणि कांगावा करतो मी आणि गैरसमज पसरतो. ते भाषेची ट्युनिंग बघा त्याच्या. मला वाटतं कुठल्या तरी युट्यूब चॅनलला त्यांनी मुलाखत दिली. त्याची ट्युनिंग इतकी डेंजर आहे. माझ्या देवेंद्र फडणवीसांनी दिलं 10% दिलं. जरांगे पाटील गैरसमज पसरतो. अरे महाराष्ट्राच्या भाषाच नाही बेकार. अरे तू का लोकांचे कपडे घालून घालून मोठा झाला? तो माझ्या नादी लागू नको. तो जर पंचायत पिलेला ना, तो कार्यक्रमच करून टाकी. मी तो नादी लागलो का? तुम्हाला बोलला कशाला? परत त्याची ट्युनिंग आहे का तुम्ही? मला वाटतं लेट्सअप काहीतरी बहुतेक चॅनल आहे, त्याच्यावरती बोललंय. बोलतो बी इतकं भंगार आवाज आहे. ते कोणच्या काही लोकांनी, तुम्हीच म्हणा कोणचे लोक आहेत ती, तसला आवाज आहे त्याचा. मी नाही म्हणलो बरं का. आयला तुम्ही काही म्हणता. मी म्हणलो नाही, म्हणणार बी नाही. मी त्याच्या इतका खालच्या दर्जाचा नाही. इतका मूर्ख आहे ते काय म्हणतंय पुन्हा, ओबीसीतून आरक्षण देता येत नसतं, मग कशातून देतो? अरे बाबा, तुम्ही एवढ्याले नेते, तुम्हाला लाजा तरी पाहिजे. मराठ्यांच्या मतावर तो चंद्रकांत पाटील मोठा झाला, ते तेरे नाम. आणि आम्हाला गिन्यान शिकायला लागला. तुम्ही माझ्या विरोधात बोलता का? म्हणून तुला आमदार केला दाखवतो कच का आता तू कसा निवडून येतो.
मराठ्याच्याच जीवावर मोठा होतो ना आम्हाला सांगतो. त्याच्यातले त्याच्यात हे इतके भांबवून गेले तुमच्या इथे पुढं, त्यांना काहीच सुचाना. ये मोदी साहेबाला पटका कसा घातला माहिती तुम्हाला? उलटा शेपूट पुढं केलं त्याचं आणि ते मागं केलं, फाटकून बदलिलं. ऐ आले काय रे चर्चेल हे ते टकोऱ्या टकेशी मार लांब किती इतके भांबावून गेलेत. एवढा मोठा उच्च दर्जाचा माणूस आहे, शेवटी पंतप्रधान आहे, त्यांच्यावर टीका करायची नसती. तुम्हाला पटका सुद्धा घालत कळा ना त्यांना, इतके भांबावून गेले. बरं ते बी एवढ्या मोठ्या दर्जाचे आहेत, मराठ्यांनी त्यांना गेल्या वेळेस भरपूर खासदार निवडून दिले. ते काय म्हणले माहितीये का? पिछल्या दारातून येतात ओबीसी असेल, पिछल्या दारातून आलो का आपण? अरे दाडा दाडा छाताडावर पाय देऊन आलो सगळ्याच्या. मै जिवंत आहे तोवर देतच नाही मला ओबीसीचं आरक्षण. अरे घेतलं आरक्षण, घेतलं आणि ओबीसीतच घेतलं, आणि राहिलेला सुद्धा ओबीसीतूनच देणार. कोणाकोणाला अडवायचं ते म्हणा. यांच्या डोळ्या देखता आणखीन एक विषय होतो, किती लापट माणूस असावं याचं जिवंत उदाहरण. मी कोणासाठी लढतो? मायबाप गोरगरीब मराठ्यांसाठी. इथं सगळ्या पक्षाचे लोक आरक्षण घेणार आहेत, भाजप सहित राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळे. मी लढतोय जातीसाठी. का रे मला विरोध करता? आरक्षण तुम्ही घेणार, तुमच्या जातीचे लेकरं मोठे होणार. आरक्षण देण्याची